जितू त्यांचा सन्मान हॅलो. तर आपण पाहतोय आपण ZTCचे फाउंडर ज्याने एशियाची उंच शिखरं गाठली ते आमचे मोठ्या गावचे जलपेशजी भोईर यांचं आपण आयोजन मी जितेंद्र पोरजे आणि सुरेश शेठ पोरजे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा. हॅलो. चला सामना सुरू झाला. जाऊया आपण पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आवाज ऐकायला मिळेल साईनाथ पाटील यांचा. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. सर्वांचं पुनश्च हर्ष हार्दिक स्वागत. टीम सागाव आणि त्यांच्या विरोधात सांगडे. पहिलाच बॉल वेदांत पाटील. चांगला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट. फाईन लेग त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला रोखलंय. डॉटनं सुरुवात आपण पाहतोय टीम सागावकडनं. टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन स्वीकारला. आज ओपिनियन जेव्हा जगदीश पाटील यांनी घेतलं तेव्हा सांगण्यात आलं होतं की चिन्मय पाटील डॉट बॉल आला पहिला. पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळताना आपण पाहतोय. भन्नाट वेग वेदांत पाटीलची खरं तर ही ओळख आहे आणि ती ओळख पुन्हा एकदा तो दाखवून देत असताना समोर फलंदाजाचा जर विचार केला तर आशिष पाटील आणि अमित भोपी ही जोडी स्ट्रायकिंगवरती. आशिष 2 चेंडू सलग तो बीट झालाय. तर हा चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण विचार केला तर ब्लाइंड स्ट्रोक मी म्हणेन, कारण की चेंडू जाईल तो लॉंग लेगला. चौकार जरूर आलाय परंतु आत्मविश्वास वाढला नसेल फलंदाजाचा. आणखी फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावण्यासाठी ज्या रिझनला त्याला खेळायचं असतं ना तिथे चेंडू जाणं गरजेचं आहे. इथे तसं घडलं नाही. अगदी ब्लाइंड स्ट्रोक आणखी तिथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. 4 धावा. टॉस जिंकला टीम सागावनं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना ह्या टीमला आपण पाहतोय आणि बॅटिंगसाठी संघ आपल्याला पाहायला मिळतो तो जय चेरोबा सांगडे संघ. 2 नमदार संघ. उर्ध विकेटचा हा चेंडू ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे त्या ठिकाणी. यष्टीरक्षक देखील काहीसा चुकला मी म्हणेन. त्याच्या हातात चेंडू निसटला यष्टींच्या मागे. सचिन म्हात्रेला आपण पाहतोय. वेग भरपूर आहे. आपण यष्टीरक्षक किती लांब आहे त्याच्यावरून त्याचा अनुमान लावू शकता. आशिष पाटील आणि अमित भोपी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दूरून येईल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. 2 ताकदवर संघ आहेत एकमेकांसमोर. खरं तर ह्या हंगामामध्ये त्यांची लढाई झालीच नाहीये. ते पाहता दोघांसाठी हे नवं चॅलेंज आहे, नवं आव्हान आहे आणि ते दोघं स्वीकारताना परंतु इथनं सामना कोण जिंकेल पाहावं लागेल. त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा जरूर करावी लागेल शेवटच्या बॉलपर्यंतची. लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चिन्मय पाटील नाही आहे. त्याची अनुपस्थिती जरूर कमी त्याची भासेल ती अर्थातच टीम गुरुदत्त सागावला. परंतु एका बाजूनं चेरोबा सांगडेचा विचार केला तर ताकदीनिशी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नेरे विभागातील हा देखील एक नामांकित संघ आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिरिक्त 1 धाव. धावा धापडकावरती आता 6. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर झाले त्यामध्ये 3 डॉट आपण पाहिले. एक चौकार देखील पाहायला मिळाला. इथे बॅटची टप्पेज लागली आहे. चेंडू विसावेल आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एज अँड टेकन कॉर्ड बिहाइंडच्या माध्यमातून धक्का पहिला परतावा लागेल अमित भोपीला.
भोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो वैभव दाखल झालाय. एक लेफ्ट हँडर बाद झाला आणि तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. षटक दुसरं. पहिलाच चेंडू, चांगला चेंडू क्रिकेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. कॅप्चर सिलेक्शन, शॉर्ट थर्ड मॅन गलीमधून चेंडू गोलीच्या वेगानं सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. माझ्या साजनी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी माऊल्या काट उतरून. आशिषच्या पाठमधनं चौकार आलाय. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल पंचांकडनं खून. वैभव भोपी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती नॉन स्ट्राईक एंडला आहे तो. स्ट्राईक एंडवरती आशिषला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर खराब चेंडू. षटक दुसरा हाताळतोय गोलंदाज रोहित भोईर. इथे मात्र इनफिल्डच्या वरतून फटका तर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत, त्यांच्यासाठी हा चेंडू रोखणं अगदी मुश्किल होतं. एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर दी लाईन, सीमा पार, चौकार. मी निघालो तुम्ही एकंदरीत 15 धावा स्कोर कार्ड वरती. षटक दुसरं रोहित भोईरकडनं. स्वीप करायचं होतं, वेग रोहितचा आपण पाहतोय. फक्त 5-6 पावलांचा त्याचा रणअप, परंतु हयाम गोलंदाजी ऍक्शन, ताकद झोकत असताना गोलंदाजीमध्ये शोल्डरचा पूर्णतः वापर, अगदी मजबूत यष्टीचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू हवेमध्ये आपण पाहिला, परंतु चेंडू कलेक्ट करू शकले नाहीत आणि झेल होतात. जरूर नाराज आहेत त्यांचे सहकारी मित्र, कारण की अशा प्रकारच्या सोप्या कॅचेस जर आपण टिपल्या नाहीत तर स्पर्धेमध्ये आपलं स्थान धोक्यात येऊ शकतं, हे माहीत आहे त्यांना देखील. आज चिन्मय पाटील उपस्थित नसला तरी सचिन म्हात्रे आपल्याला इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतात. एरवी कधी कधी सचिन म्हात्रे नसतात, परंतु आज ते जरूर आहेत. चांगला चेंडू, ब्लॉक हॉलला हा चेंडू फेकलाय. गोलंदाजच्या भात्यातील हा ब्रह्मास्त्र. येस, महाबलेश्वर टूर त्यांना ह्यावेळी केली, त्यामुळे तो जास्त काळ इनॅक्शनमध्ये पाहायला मिळत नव्हता. खरं तर 2003 पासून आपण फॉर्म पाहिला तो सचिन म्हात्रे यांचा. आज देखील अद्याप असता काय तो फॉर्म आपल्याला पाहायला जरूर मिळेल, परंतु सध्याच्या घडीला जो संघ खेळतो त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा ह्या वर्तवल्या जातात. सलामीच्या फलंदाजांकडनं मी म्हणेन हवी तशी स्टार्ट नाही झाली, परंतु दुसऱ्या षटकात आता कमबॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार आणि चेंडू जाईल डाऊन दी ग्राउंड, सीमा पार.
इथे अगदी अष्ट्यांच्या देखील मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल, फक्त मिळेल सिंगल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल याचा नेम नाहीये. कधी कधी आपण पाहतो अगदी अष्ट्यांच्या मागून चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील केला जातो गोलंदाजाकडनं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण कॅरन पोलर्डला पाहिलं होतं. अशा प्रकारची त्याची शैली आहे. ती नॉनस्ट्राइक एंडच्या यष्ट्या आपण पाहतो, त्याच्याहून मागून देखील चेंडू सिंगल आली आणि ते अगदी अष्ट्यांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ह्या गोष्टी घडतात जेव्हा स्पिनर गोलंदाजीसाठी येतो तेव्हा तेव्हा फलंदाज काहीसं आगलं वेगळं तंत्र अवलंबतात आणि खेळण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान हा चेंडू इथे पुढे खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. अपिलामध्ये उत्साह एकमेव यष्टीरक्षकाचा आपण पाहिला. त्याला माहीत होतं की यश नाहीये, परंतु पंचांवरती दडपण आणण्याचं काम त्यानं जरूर केलं. डॉट चेंडू आला इथे देखील. 5 चेंडूंचा खेळ संपला. 1 to go. शेवटचा चेंडू, धावा स्थगित. 26 आकड्यावरती धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकामध्ये आगेकूच राहिली होती ती अर्थातच जय चेरोबा सांगडेची. ओके ओके. शेवटचा चेंडू, अंतिम बॉल. मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. रिव्हर्स खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये. तिथे घडलं काय? बॅकपेन आपण पाहू शकाल. लक्ष नव्हतं गुरुदत्तचं, अन्यथा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. जास्तच इंजरी असेल तर आपण या आपला 12वा प्रतिनिधी जाऊ शकतो. एक षटक त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलंय. खरं तर गुरुदत्तच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावा 2 कंप्लीट केल्या, कारण की डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो प्रयत्न हुकला आणि अतिरिक्त मी म्हणेन ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये आणखीन धावा आली. एकंदर ह्या षटकामध्ये देखील धावा 6 आल्या. आतापर्यंत ह्या पहिल्या डावाचा खेळ जर पाहिला ना तर पहिलं षटक 6, दुसऱ्या षटकात 16 आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा धावा 6. पाणी आणि स्प्रे दोन्ही गोष्टी घेऊन 12th मॅन आपण जायचं आहे. 12 प्रतिनिधी आपण पाणी आणि स्प्रे घेऊन जा. जर इंजरी जास्तच असेल तर आपण येऊ शकता. आपला 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ शकतो इन ऍक्शन मध्ये. दरम्यान ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहिली जात होती ते सन्मान्य विनोद शेठ पाटील, घोडगावचे एक उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आपण पाहतोय, त्यांचं शुभ आगमन ह्या स्पर्धेप्रित्यर्थ. तर त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रशांत निवडून आला रे, प्रशांत दादा निवडून आला. प्रशांत निवडून आला रे, प्रशांत दादा निवडून आला. प्रशांत दादा निवडून आला रे, पनवेलचा आमदार झाला. प्रशांत दादा निवडून आला रे, पनवेलचा आमदार झाला. प्रशांत दादा निवडून आला रे, पनवेलचा आमदार झाला. प्रशांत दादा. थँक्यू. तर या दरम्यान पाहतोय आपण उद्योजक आणि आपल्या समाजातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व श्रीमान विनोद शेठ पाटील साहेब घोडगाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं आमदार MLA ट्रॉफी 2025 मध्ये आयोजक जितेंद्र पोरजी आणि त्याचबरोबर सुरेश शेठ पोरजी यांच्या वतीने साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मंच कुठलंही असो, राजकीय असो, क्रीडा क्षेत्राचं असो किंवा सांस्कृतिक क्षेत्राचं, त्या ठिकाणी मान्यवरांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय. सन्माननीय विनोद शेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती आपल्या मुख्य VIP डाईज मध्ये आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. मान्यवरांच्या माहितीसाठी सामना आपण पाहतो. पहिल्या फेरीतील तिसरा, एका बाजूला टीम सागाव आणि त्यांच्या विरोधात जय चेरोबा सांगडे संघ आपण पाहतोय. टॉस जिंकला सागावनं, फिल्डिंग करतायत. बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती सांगडे टीमच्या. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांत पाटील. ज्या वेदांतनं षटक पहिलं फेकलं होतं तो वेदांत आता वन्स अगेन सेकंड स्पेलमध्ये 4थ्या षटकात पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटनं पहिला चेंडू, भन्नाट वेग, वेगाची स्वारी, रफ्तार का सौदागर म्हणून या गोलंदाजी ख्याती आहे. ज्युनियर ऑलराऊंडर या टीमचा. नेहमीच जेव्हा जेव्हा संघाला गरज भासते तेव्हा तेव्हा गोलंदाजी फलंदाजी ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. चांगला चेंडू, अगदी जितक्या वेगाने चेंडू आला होता तितक्याच वेगाने खेळत असताना नटराज स्टाईलनं स्वतःला देखील इथे गिरकी घेतली आणि बॉलला पाठवलंय एका टप्प्यावरती सीमापार चौकार.
पाटील साहेबांचं शुभ आगमन, त्यांच्या साथीनं सोनावणे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु स्वागत झाले चौकारण आशिष मैदानाच्या आतमध्ये जो सलामीसाठी आलाय, एका बाजूने तो किल्ला लढवतोय, डॉट बॉल पर्सेंटेज देखील त्याच्या माध्यमातून पाहिले, परंतु चौकार देखील आतापर्यंत त्यानं 3 दाखवलेत. 15 या आकड्यावरती तो खेळतोय, परंतु जितके डॉट आतापर्यंत आलेत ते विसरून पुढे जे काय करायचं आहे ते मनामध्ये ठेवावं लागेल आणि त्या अनुषंगाने खेळ त्याला करावा लागेल. 6 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. चला, बॉल जर मिळत नसेल तर नवीन चेंडू घ्या आणि मॅच सुरू करायची आहे. नेक्स्ट मॅच ह्यानंतर डायगर आणि त्यांच्या विरोधात जिते हा संघ असेल. अगदी पनवेल पेन या परिसरातून जिते संघ खूप दूरवरून इथपर्यंत आलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याच कल्याण डोंबिवलीमधील एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो अर्थातच जर्मन डायगर संघ आपण पाहू शकाल. 2 तुल्यबल ताकदवर संघ पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा पाहायला मिळतील. चांगला फटका, अप्रतिम फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय, कॉपीबुक स्टाईलला बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंटला, सीमा पार, आणखी एक चौकार. आपल्याला पाहायला मिळतात ओमसाई डीजे, सागर पडवल यांची भरपूर मेहनत. आणि डीजे ऑपरेट करत असताना नेहमीच आपण प्रवीणला पाहतो. आपल्या विभागामध्ये नामांकित डीजे ऑपरेटर म्हणून त्याची देखील ओळख आहे. सातत्यानं जेव्हा जेव्हा मॅच मध्ये मजा नसेल तेव्हा तेव्हा गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम प्रवीण करत असतो. सो थँक्यू प्रवीण. जाऊया मॅचच्या दिशेनं. मान्यवर देखील आषाढभूत नजरेनं सामना पाहतायत की ते कोण जिंकेल. 2 दावेदार तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये लढाई करतात. एका बाजूनं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट उंचावरती जातं, त्यामध्ये महत्त्वाचं योगदान टीम सागावचं, आणि एका बाजूनं नेरे विभागातील तितका ताकदवर सांगडे संघ मैदानाच्या आत. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. ह्यावेळेस देखील टायमिंग तितकंसं जुळलं नाहीये, परंतु नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू आपण पाहतोय. 2 धावा सहज कंप्लीट होतील. आता धावा वेगानं एकवटायच्या आहेत. ही मनशा आपण पाहू शकता सांगडे टीमची. त्यांना माहित आहे काहीसे चेंडू आता शेष आहेत. प्रतिस्पर्धी संघासमोर मोठी धावसंख्या जर आपल्याला उभारायची असेल तर आता चौकार षटकार आपल्याला गरजेचे आहेत. धावा धावपळकावरती 38 आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. यस, ह्या षटकानंतर आपण लगेच वळू स्वागत समारंभाच्या दिशेनं. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू सीमा पार दणदण करत चौकार. यस, टॉस. यस, मान्यवरांच्या शुभ असे आपण टॉस करू, तिथे सन्मान करू आणि नंतर मान्यवरांना रजा देऊ. यस, टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच डायगर संघ आणि विरोधात जिते. जिते संघ आणि डायगर संघ आपण रिपोर्ट करा. या षटकानंतर आपण टॉस करू, मान्यवरांचा शुभ सन्मान देखील करू, कारण की महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी मान्यवरांनी दिलाय. थँक्यू सो मच. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि या आयोजकांवर असलेलं प्रेम, सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व विनोद शेठ पाटील साहेब घोटगाव, एक उद्योजक, यशस्वी उद्योजक, यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करणार आहोत. मी दोन्ही आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण विनोद शेठ पाटील साहेबांचा या मंचावरती करायचा आहे सन्मान. जेव्हा आपण समाजामध्ये राहत असतो, एक उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला त्या शिक्षणातून प्रगती मिळत असते. प्रगती करत असताना
आज समाजासोबत राहत असताना समाजाच्या हिताचं काम करणारं हे व्यक्तिमत्व. चला दोन्ही टीमला विनंती आहे, आमचे जय हनुमान अर्जुन 11 टायगर शिवाजीदादा पाटील या, त्याचबरोबर सोनावणे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया मंचावरती. जिते संघाचे कॅप्टन आणि टायगर संघ चला या लवकर प्लीज. टीम टायगर दोन चेंडू सलग डॉट आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती हरेशला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघनायक शिवाजीदादा आणि राजेशला आपण पाहू शकाल. इथे फटका तर सजवलाय क्षेत्ररक्षक, खूप दूरची चेस त्याच्यासाठी, अगदी आवाकाच्या बाहेर होता हा चेंडू रोखणं आणि गोलीच्या वेगानं वंदन करत चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू सो मच विनोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जय हनुमान अर्जुन 11 टायगर आणि त्याच्या विरोधात जितू आई जिते या दोन संघामध्ये काटा. टॉस जिंकलाय जिते संघ, आपला निर्णय फिल्डिंग. ओके, तर दोन्ही कॅप्टनचा सन्मान करण्यात येईल, कारण ही परंपरा आहे या स्पर्धेची की जेव्हा टॉससाठी कॅप्टन येतात त्यांचा कॅप्टनचा मान सन्मान केला जातोय. ओटू कॉमेंट्री बॉक्स. हरेश वन्स अगेन ओव्हर द विकेट न. चांगला फटका आहे, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खरं तर ज्या प्रकारची व्यूहरचना आहे ना त्याच प्रकारचा हा चेंडू देखील टाकण्यात आला होता, परंतु 2 धावा चोरल्या जात आहेत. दुसरी धाव थोडीशी धोकादायक होती. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आपण पाहू शकता आणि त्या कारणास्तव या 2 धावा कंप्लीट होत आहेत. डीपमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. सहजचा पॉइंटमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहत नाहीये, परंतु गोलंदाजाला माहीत आहे वेग आहे आपल्याकडे आणि बरेचसे फटके आपल्याला स्क्वेअर लेग किंवा डीपमध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतील स्क्वेअर गटचे फटके आणि तशी क्षेत्ररक्षण. इथे फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. जसा चेंडू बॅटचा संपर्क झाला त्यावरती मोहर लागली होती षटकाराची आणि तो उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर या दरम्यान आमचे भास्करदादा आंबेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. चोपन्न धावा धावपळकावरती 12वे प्रतिनिधी आमचे, त्यांचं अचूक लक्ष आहे. किती धावा झाल्या हे गुणसंख्या लेखक सांगण्याच्या अगोदर त्यांचं कॅल्क्युलेशन चालू आहे. खरं तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. 12वा प्रतिनिधी आपण जेव्हा पाठवताना तो खेळाडू देखील तितकाच महत्वाचा आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉटनं ह्या डावाची समाप्ती आपण पाहतोय. सत्र पहिलं समाप्त झालंय. बॅटिंग करत असताना म्हणजे चेरोबा सांगडे टीमनं बनवल्यात त्या 54 धावा. खरं तर टार्गेट फारसं मोठं देखील नाही आणि इतकं छोटं देखील नाही आहे. आव्हानात्मक टार्गेट आहे आणि खास करून आज चिन्मय पाटील उपस्थित नाही आहे. ते पाहता हे आव्हान पूर्ण करत असताना जरूर परिश्रम करावा लागेल. ते गुरुदत्त सागावला 55चं आव्हान कशा रीतीनं पार होईल की आव्हानाचा बचाव होईल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊ आमचे ज्येष्ठ समालोचक मित्र जगदीश पाटील यांच्या दिशेनं. तुर्तास या ठिकाणी ज्या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली त्यांचा निरोप देखील आपण पाहू शकता. विनोद शेठ पाटील ज्यांनी महत्त्वाचा वेळ ह्या स्पर्धेसाठी दिला आमच्या आयोजनकर्ता, त्यांच्या वतीनं त्यांचे मनापासून लाख लाख आभार. पुढील वाटचालीसाठी आणि राजकीय वाटचालीसाठी देखील त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.
हो ना. तर याजमान मंचावरती एक सन्मान करूया. आमचे अजय पोरजी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण सन्मान. जितू पोरजी यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण त्यांचा या मंचावरती सन्मान करायचं आहे. थँक्यू सो मच साईनाथ पाटील. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आपण. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित आमदार चषक 2025चं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे 54 धाबा बनवल्या. सुरुवातीला स्ट्रगल करावं लागलंय जय जिरोबा सांगडे संघाला, मात्र त्यानंतर केलेली शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी त्यांच्या कामे आली. 55 धाबांचं एक सेट टार्गेट बनवलंय आणि 56 धाबा करायच्या त्या टीम सागाव संघाला. आज चिन्मयची कुठंतरी कमतरता जाणवेल या टीमला, कारण एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे आणि तो मात्र नाही आहे टीममध्ये. सचिन म्हात्रे आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण सूरज भोईर. ही सलामी डोंबिवलीचा बुलंद आवाज आमचे बाळू पाटील ह्याच गावातून बिलॉंग करतात. त्यांच्या गावातील संघ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्राइव्ह पाहा मिळतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती सचिन म्हात्रेंच्या ओहो पायाने अडवलाय. गुड फिल्डिंग सचिन म्हात्रेंच्या ओहो पायाने अडवलाय. गुड फिल्डिंग आशिष म्हात्रे होते त्या ठिकाणी. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. सचिनने पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर आता 2 धावा येत असताना पाहा मिळाला. पॉवर प्लेचं हे षटक आहे, त्यामुळे मोठी फटकेबाजी करावी लागेल. सचिन गेली सागाव संघासाठी बऱ्याच वर्षापासून चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहिलं आपण आणि त्यामुळेच त्याच्यावरती जबाबदारी असेल या खेळाची. पुन्हा एकदा पुढे आले. डान्सिंग डाऊन द विकेट खेळले आणि चेंडू जाईल डीप कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा दणदणीत चौकार. दोन चौकार सचिन म्हात्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा पंच केला जातोय. पुन्हा एक चौकार. व्हॉट अ शॉट. सुपर चौकार पाहा मिळतोय. तिसरा या ओव्हर मध्ये सचिन म्हात्रे ऑन अ फायर.
यावेळेस चांगला चेंडू होता, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. ओ पुन्हा एकदा, हो व्हाट अ कॅच, सुपर, अतिशय चांगला शॉट लेगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट सचिन म्हात्रेची मिळाली आहे. टीम सांगळे संघाला बिग विकेट, बिग लॉस. सर्कल मध्ये होते. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही या ठिकाणी. कीपर बीट, चेंडू चाललाय नॉनस्टॉप एनला निघून. मिळतील 22च्या 4. इतिहास आमचा असतोय नवा, वाचून बघा तुम्ही कवा. इतिहास आमचा असतोय नवा, वाचून बघा तुम्ही कवा. तुम्ही किती बी ताकद लावा, प्रशांत दादाची आहे रे हवा. तुम्ही किती बी ताकद लावा, प्रशांत दादाची आहे रे हवा. कीपरने मात्र मिस केला. डॉट बॉल आला होता. गोलंदाजाला पुन्हा एकदा चांगला गोलंदाजी करण्याची संधी होती, मात्र 4 धावा 22च्या स्वरूपामध्ये मिळाल्या. धावा कशा येवो, धावा विपक्ष टीमला येणं महत्वाचं. पुन्हा एकदा चेंडू पॅडवरती आदलतोय. यास पुन्हा एकदा माघारी परतवलंय. फलंदाज रोहित भोईरला पाहतोय आपण. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. मैदानामध्ये टीम सागाव संघ, कल्याण डोंबिवली परिसरातील एक बलवान संघ आहे. दुसरीकडे पाहतोय आपण सांगळे संघ, पनवेल परिसरातील. या 2 संघामध्ये चाललेली अत्यंत महत्त्वपूर्ण लढत. पहिल्या फेरीतील 3रा सामना. 4था सामना अद्याप आपल्या भेटीला येणं बाकी आहे. डायगर आणि जीते. हो, फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा पायाचा सहारा घेतलाय आणि 2 धावा मिळत असताना हा आमचे डायगरगावचे भास्करजी आंबेकर, आपण या स्टेजवरती आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा ओहो, त्या ठिकाणी चांगला ड्राईव्ह लावण्याचा प्रयत्न. वैभव भोपी होते त्या ठिकाणी. चेंडूला पकडलं, नंतर आणखीन 4 धावा मिळाल्या असत्या 22च्या स्वरूपामध्ये. 1 धाव मिळत असताना चला पाणी घेऊन जा, कारण ऊन सुद्धा आहे, त्यामुळे पाणी सातत्याने लागत असतं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 19 आल्या असल्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये अत्यंत चांगली सूर्यकांत पाटीलनी गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या त्या फक्त 7 आणि 2 षटकामध्ये 26 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा.
ज्याप्रमाणे पाहतोय आपण चौकार, वन बाउंड चौकार आहे, लॉंग ऑफला आला. वाऱ्याचा वेग जर पाहिला तर प्रचंड आहे. असं वाटलं की सरळ चेंडू जातोय, मात्र लॉंग ऑफला फिल्डर नव्हते. चेंडू वेगाने निघून जातोय 4 या धावसंख्येसाठी. 30 धावा स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा पाहतो आपण डीपेक्सच्या कव्हरला फिल्डर नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार. त्यामुळेच छेल उडाला. फलंदाज बाद झाले. न्यू बॅटर मैदानामध्ये वेदांत पाटीलला पाहतोय आपण. तर या दरम्यान आमचे मोहनदादा पोरजे यांचं आगमन झालंय. मंचावरती स्वागत. पुन्हा एक फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का देत असताना पाहतोय आपण सांगडे संघाला सुधीर होते झेलखाली. गुड कॅच. हिंदू धर्माचा वाचतोय डंका जगात गाजवाचा. प्रत्येक कर्णधाराचा कॅप्टनचा मान सन्मान केला जातोय. ओ आउटसाइड ऑफ स्टंप जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. हा मेन पंच उमरबाई यांना पाहतोय आपण. आणि स्क्वेअर लेगला आमचे सचिन कडू. ओ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. डॉट बॉल. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर येणारा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच बिग पार्ट मॅच पाहायला मिळेल. डायगरच्या विरोधात जिते. निश्चितच स्कायरा 11 जितवाई जिते संघ पाहतोय आपण. येथे पुन्हा एकदा छेल टिपला जातोय. फलंदाज बाद. मॅच मध्ये वापसी करेल का आता सांगडे संघ? कारण पाहतोय आपण लागोपाठचे विकेट गेल्यात आणि आता समीकरण इक्वेलेशन आपल्याला पाहायला मिळेल. 37 धाबा झाल्यात. 55ची गरज असताना मात्र आता धाबा पाहतो. इथून चांगला झेल टिपत असताना 18 धावसंख्येची गरज आहे.
एकेरी धाव मिळत असताना आता 11 मध्ये 17 ची गरज आहे. एखादा चौकार षटकार या मॅच मध्ये वापसी करून देईल तर एखादा विकेट डॉट बॉल पुन्हा एकदा या सांगडे टीमला वापसी करून देईल. मात्र हे षटक टर्निंग पॉइंट आहे, वापसी करणार हे षटक आहे. सांगडेच्या विरोधात सागाव संघ खेळत असताना पहा मिळतंय. एक रायटी लेफ्टी आहे त्यामुळे निश्चितच फिल्डिंग मध्ये परिवर्तन. पुल करायचा होता, पटका पासला हवेमध्ये, जवळपास फिल्डर नाही आहे, दूरवरून यायचं होतं, झेल तर सुटलाय. मात्र 2 धावा पूर्ण करत असताना पहा मिळाल 10 चेंडू 15 ची गरज आता या मॅच मध्ये. पाहतोय अतिशय रोमांचकारी सामना. मागचा सामना थोडासा एकतर्फी वाटत होता, मात्र शेवटच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आले, 16 धावा आल्या मोठ्या गाव टीमसाठी. आणि जे ते 22 धावांची गरज असताना मात्र त्यांना सामना गमवावा लागला. रिवर्स, हो हो, फटका चांगला, रन्स मिळतील पुरेपूर 4. गुड शॉट, मच निडेड चौकार. नऊ बॉल 11. क्लीन बॉल, यू मिस. दांडी गुल झाली आहे, अगदी यॉर्कर फेकला, फलंदाजाच्या दांडी गुल झाली. आणखीन एक विकेट. एकदा दोनदा
मात्र दुसरीकडे सूरज भोईरला पाहिलं तर 24 बॉलमधून तो एकच बॉल केलाय. 24 चेंडू नॉस्टॅगिनला राहिला 23. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असं क्वचितच चित्र पाहायला मिळतोय. आणि सूरज जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत सामन्याला काढणी देईल, कारण स्वतः कॅप्टन आहेत टीमचे. आणि आता गोलंदाज आशिष पाटील. चला 6 मध्ये 11, जरा स्पीडअप करा सामना. सहा चेंडू 11. सूरजला पाहतोय स्ट्राईक वरती असताना. न्यू बॅटर नॉस्टॅगिनला राहुल. आणि आता आशिष समोर आहे. सूरज स्ट्राईक वरती पाहा मिळतो आपल्याला. काहीतरी बातचीत करत असताना की आता कशा प्रकारे खेळायचं आहे. सूरजची विकेट फार महत्वाची असेल या मॅच मध्ये पाहा मिळतो आपल्याला, कारण सलामीचा बॅटर आहे आणि अद्यापपर्यंत एकच चेंडू खेळलाय तो. याच गोलंदाजाचा रिदम चुकत असताना आता हवेचा वेग सुद्धा पाहा मिळतो आपल्याला. आणि मैदानाच्या चारी बाजूला भारतीय जनता पार्टीचे ध्वज फडकत असताना कट केलं जातंय. लेटकट केल्या चेंडू चालला, यावेळेस सीमा पार झालाय. पडल्यानंतर अत्यंत वेग आला चेंडूला. असं वाटलं फिल्डरला की आपण अडवू शकतो, मात्र नाही. या पहिल्याच बॉलवरती 4. आई तुझा प्रशांत निवडून आला रे प्रशांत दादा. एक सातत्याने करत असतो. कोणाला काय हवं नको ते सुद्धा पाहण्याचं काम केलं जातंय. चला आता 5 मध्ये 7. पहिल्या बॉलवरती चौकार आला. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. लाईन मात्र अतिशय चांगली आउटसाइड ऑफ स्टंप. आता 4 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा सामना पहा. कधी करवट भरपूर बदलले या सामन्याने. चढ उतार भरपूर पाहिले. असं वाटलं पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. अगदी सोपा सामना केला होता सचिन मात्रेने. मात्र तो जसा बाद झाला तस धावसंख्या कंपल्सरी चेस करायचे, कारण वेगवेगळे प्रत्येकाचे नियम असतात. मात्र इथे धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करावी लागेल, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये ग्रामीण असोसिएशनचा नियम आहे की आपल्या अगोदर विकेट पाहिले जातात, त्यानंतर टॉस. मात्र रायगडमध्ये बऱ्याच वेळेला धावसंख्या चेस करायची असते, हा सुद्धा नियम असतो. त्यामुळे या स्पर्धेचा नियम आहे धावा चेस. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका पसलाय, झेल टिपला जातोय. महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा आता मॅच मध्ये वापसी करत असताना सांगडे संघाला पाहतोय. चेंडू शिल्लक आहे 3, धावा बनवायच्या 7. आणि वाऱ्याचा प्रचंड वेग. प्रत्येक मैदानाच्या चारी बाजूला जर नजर टाकली तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे ध्वज
मानाने डौलाने फडकताना पाहायला मिळतात. त्यांचं मुख्य बोधचिन्ह असणारं कमळ मात्र अगदी मधोमध आणि त्यानंतर भगवा कलर. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचं, वाईड बॉल. थोडेसे शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. फलंदाज हरेशला पाहतोय, न्यू बॅटर आला 8व्या क्रमांकाचा हा फलंदाज पाहतोय आपण. आता गरज आहे 3 मध्ये 6, 3 चेंडू 6. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय शॉर्ट लेगला, मात्र धाव फक्त एकच मिळेल. वा, आता 2 चेंडू 5. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. 2 चेंडू 5. वॉट अ मॅच. काय सामना झाला. 50 कंप्लीट झाली आहे आता संघाची आणि आता 2 चेंडू 5 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी झाली आहे सांगडे संघाने. मात्र पहिल्या ओव्हर मध्ये जरी असं वाटलं की सामना हातातून निसटतो की काय, मात्र येथे पक्का चांगला डीपला फिल्डर उपस्थित आहेत. अमित एकच जाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये. व्हॉट अ थ्रो. अत्यंत चांगला थ्रो केला अमितने आणि एकच जाव मिळाली. आता 1 चेंडू 4. चौकारच मारावा लागेल आता सागाव संघाला. काय थ्रो केलाय. सुपर सुपर. जिथे 2 धावा घ्यायच्या होत्या मात्र घेऊ शकला नाहीये आणि आता 1 चेंडू 4. पहिल्या बॉलवरती चौकार आला. असं वाटलं पूर्णपणे सामना खुला झालाय. 5 मध्ये 7च बनवायच्या होत्या. थोडंसं डोकं शांत ठेवून बॅटिंग करायची होती. मोठे पडक्यांची गरज नव्हती सागाव टीमला, मात्र मोठे पडके खेळण्यासाठी गेलेत आणि आता सामना थोडासा कठीण झालाय. 1 मध्ये 4 बनवायचे आहेत. जरा आता जोरदार टाळ्या होत्या. सामना कोणी जिंको, येथे विजय मात्र होईल तो क्रिकेटचा आणि विजय झालाय तो सांगडे संघाचा. शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी. शूरवीर होता शिवबा राजा. तर सामना जिंकलाय अजय चेरोबा सांगडे संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने सलामीला येत असताना 19 धावेचं योगदान दिलं आणि 4 विकेट मिळवले. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. आमचे पोटीप्लसचे बलिराम दादा घरत आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया. अर्थातच मॅन ऑफ द मॅच कलसवासी स्नेहल मोहन पोरजी यांच्या स्मरणार्थ श्री मोहनदादा लहू पोरजी यांच्या वतीने हे मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीराचा बक्षीस ट्रॉफ्या त्यांच्याकडून मिळाल्या, त्यांचा आपण आभार मानूया. चला आशिष या, काय गोलंदाजी केली. नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना सामना अगदी हातातोंडाशी आलेला घास सागाव संघाच्या तोंडातून हिसकावून घेतला. तोच आशिष ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. बॅलपॅट टीम सांगडे संघ. चला मैदानावरती सामना लगेचच सुरू होईल. स्कायरा 11 जितवाई जिते आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ पाहायला मिळेल ज्या अनुमान अर्जुन 11 टायगर हा संघ आपल्याला फाट करताना पाहायला मिळेल. तर एक सन्मान करू आपण. आमचे बलिराम दादा घरात उपस्थित आहेत मंचावरती. मोहनदादा पोरजी यांच्या हस्ते आपण करतोय त्यांचा सन्मान. थँक्यू.
थँक्यू. हा मॅच रंगली. आवाज ऐकला आपण. ह्या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम आमचे ज्येष्ठ समालोचक नारिवली गावचा दमदार आवाज जगदीश पाटील यांचा आवाज आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकला. अंतिम टप्प्यापर्यंत मॅच रंगली. शेवट बॉलपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं कठीण होतं, परंतु अंततः बाजी मारली ती जय चेरोबा सांगडे ह्या संघानं. थेट दुसऱ्या फेरीत तो संघ दाखल झालाय. कुठेही जाऊ नका, कारण की ह्यानंतर लगेच आपला सामना होईल. एक द्वितीय फेरीतील लढत या ठिकाणी कंप्लीट केली आहे, त्यामुळे द्वितीय फेरीतील दुसरी लढत ह्या विजयानंतर ह्या सामन्यानंतर आपण लगेचच पूर्ण करणार आहोत.